या वेळाच्या देव समान वाचनातील उपस्थित ज्यांच्या नावामध्ये आपल्या परमप्रिय भारत देशाचा उल्लेख आहे अशा मोठ्या जातीचा भारतीय धर्मचरण ज्यांच्या आगमनानं या विद्यालयाच्या प्रांगणात अश्विनमधला अवतरला आहे असं वाटतं अशा या परिसरातील नगरसेविका अश्विनीबाई शाळेची स्नेहबंध वर्षानुवर्ष जपणारे लोखंडे सर, माने सर, पुढारे सर, बाचर सर, वाणी दाम्पत्य, पदवीधर दाम्पत्य, कल्पना प्रधान नाही या ज्ञानभूमीमध्ये ज्ञानदानाचं पवित्र काम करणारे सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्यासमोर असमस्त असलेले सर्व राजकुमार आणि पर्याचा शब्दांची आराधना करणाऱ्या प्रार्थनाचा सस्नेह नमस्कार. मित्र मैत्रिणींनो, या ठिकाणी कार्यक्रमासाठी आल्यानंतर प्रतिमा पूजन करताना मी भारावून गेलो, विशस्तवन ऐकताना मी सुखावून गेले, स्वागतगीत ऐकताना मी आनंदून गेले. त्याचबरोबर अनुष्का असेल, नम्रता असेल, स्वरा असेल, गणेश असेल, निविता असेल, या सगळ्या विद्यार्थ्यांची मनोगत ऐकताना मला अत्यंत श्रवण सुख मिळालं, समाधान मिळालं. माझ्या हस्ते तुम्ही स्पंदन या हस्तलिखिताचं प्रकाशन केलं आणि मला 39 वर्ष मागे घेऊन केला. मी कायद्याची पदवी घेत असताना पुण्याच्या IMS विधी महाविद्यालयामध्ये शिक्षित विद्यार्थिनी म्हणून विविध प्रकारचं ज्ञान ग्रहण करत असताना युवा चळवळ आणि युवकांचं विविध क्षेत्रातील असलेलं नातं, युवक आणि साहित्य, युवक आणि पत्रकारिता, युवक आणि कृषी क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, युवक आणि सुराज्य असे विविध विषय घेऊन स्पंदन नावाचा एक विशेषांक काढला होता. तो त्यावेळेचा युवकांसाठी काढलेला पहिला विशेषांक होता. महाराष्ट्रभरातील मान्यवर लेखकांनी, समाजविज्ञानी आणि समाजाला ज्ञानस्वरूपे अर्पण करणाऱ्या मान्यवरांनी त्यामध्ये लेख लिहिले होते. त्या विशेषांकाचं नावही स्पंदन. या स्पंदनमधलं तुमचं कलावैविध्य, साहित्य, लेखन, हस्ताक्षर, विविध क्षणातल्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यामध्ये जपणारी छायाचित्र पाहून हा सर्वांचे सुंदर अंक बघून डोळ्यांचं पारणं फिटलं. अशा सुंदर अंकासाठी तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचा या शाळेचे विद्यार्थी म्हणून, भाग्यवान म्हणून मला सेवा करावासा वाटतो आहे. कारण या शाळेला लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचं नाव लागलेलं आहे. ज्यांनी आपलं आयुष्य, आपले विचार, आपल्या आयुष्याचा प्रवास त्यांची पत्नी रेणुताई यांच्यासह आपल्या महाराष्ट्र भूमीसाठी सर्वार्थाने समर्पित केला आणि खऱ्या अर्थानं लोकविद्या ऐकणाऱ्या महानुभावाचं नाव या विद्यालयाला मिळालं. त्यांच्या विचारांच्या छत्रछायेखाली आपण ज्ञान ग्रहण करत आहात. त्याचबरोबर आपल्या शाळेचा पत्ता तो लिहिताना पुण्याचा पिनकोड पुणे 6 याशिवाय पूर्ण होत नाही. याचा अर्थ 6ही ऋतूमध्ये विविध स्पर्धा, विविध उपक्रम यांच्यातल्या यशसंपादनामुळे ज्यांच्या तोंडी राहतं पुणेकरांच्या तमा वृत्तपत्रात झळकतं अशी तुमची 6ही ऋतू
यशाची बाग फुलवणारी शाळा अशा शाळेचे आपण विद्यार्थीगण आहात यासाठी आनंद करावा तेवढा थोडाच आहे. अशा भाग्यवान मुलांची आज निरोप समारंभाच्या निमित्तानं निरोपाचं भाषण किंवा पुढील आयुष्यांसाठी शुभेच्छा देण्याचा या संवाद साधताना माझ्या मनाचं आभार आनंदानं भरून आलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे जागतिक पुस्तक दिन. या पुस्तक दिनानिमित्तानं तुम्हा सगळ्यांच्या आयुष्याचं पुस्तक छान रूपानं बनावं, इतकं यश, इतकी गुणवत्ता, इतका व्यक्तिमत्व विकास तुम्ही पुढील वाटचालीमध्ये मिळवाव्या अशा तुम्हाला मी शुभेच्छा देते. मित्रांनो, आपल्या जगामध्ये सगळ्यात पहिलं पुस्तक छापलं गेलं काव्याचं ते पुस्तक इसवी सन 2000 पूर्वी गिलगामेश याचं महाकाव्य होतं. ते जगातलं मातीच्या पाट्यांवर कोरलेलं पहिलं पुस्तक. त्यानंतर जगातलं छापील पुस्तक हिंदी भाषेतलं आहे जे इसवी सन 868 साली डायमंडचं सूत्र या नावानं प्रकाशित झालं. भारतभूमीतलं पहिलं पुस्तक हे सेंट झेवियर या संताचं होतं आणि त्याचं नाव होतं लवणीच्या निष्ठा. आणि अर्थात आपल्या मराठीतील पहिलं पुस्तक आद्य कविराज मुकुंदराज यांचं विवेक सिंधुदय. या परंपरेला आजच्या निमित्तानं आपण अभिवादन करत असताना एक गोष्ट आपण स्वतःला बजावली पाहिजे. पुस्तकं कधीही फाडायची नाही आणि त्यांची पानं कधीही कुठल्याही कारणानं दुमडायची नाही. ते त्यांचे अवयव असतात, त्यातून पुस्तकं दुखावली जातात. ते या निमित्तानं आपण ध्यान करूया. दोस्तांनो, 38 वर्ष संपलं. पुढील आयुष्यामध्ये उत्साहाने प्रवेश करण्यासाठी तुमचं मन आसुसलेलं आहे. इयत्ता 9वी मध्ये जाल. इयत्ता 9वी असते नव्या नवलाईची इयत्ता. कारण आपण आपल्या आधीच्या विद्यालयातून दुसऱ्या ज्ञानाच्या भव्य प्रांगणामध्ये प्रवेश केलेला असतो. त्यानंतर येथे 10वी ही आपल्याला आयुष्यात प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगी 10ही बाजूनी विचार करण्याचं संदेश देते. अशी 10वी पुढे 11वीला जात. त्या महाविद्यालयीन जीवनामध्ये 11वी इयत्ता आपल्याला शिकवत असते. या दुनियेमध्ये ज्ञान ही 11वी दिशा आहे. त्यानंतर 12वी महिन्यामध्ये आपण शांत वृत्तीने ज्ञान ग्रहण करत कुठल्याही व्यसनांच्या आहारी न जाता मगाशी मोरेसरांनी सांगितल्याप्रमाणे परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी होत पुढे जा असा हा आयुष्याचा पुढचा टप्पा असतो. त्यापुढे महाविद्यालयीन जीवन पहिली पदवी संपादन करा, दुसरी करा, तिसरी करा, कुठेतरी एखाद्या मानाच्या खुर्चीत बसाल, कोणी व्यवसाय सुरू करेल आणि तुम्ही पुन्हा यशवंत व्हाल, कीर्तिवंत व्हाल, मान्यवंत व्हाल आणि या विद्यालयाच्या यशवंत परंपरेला शोभेल असे यश निश्चितपणानं साजरं करत आहात. या विद्यालयाचं नाव उज्ज्वल करत आहात. परंतु या आयुष्याच्या वाटेवरनं जाताना एक गोष्ट लक्षात घ्या. विनोबा भावे जे या भारतभूमीमध्ये अत्यंत आदरांचे नाव आजही घेतलं जातं, अशा विनोबा भावे यांना एक ज्ञानी सद्गृहस्थ भेटायला आले. भेटण्याची वेळ त्यांनी आधी घेतली होती आणि मला एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी चर्चा करावयाची आहे असा त्यांनी विनोबाजींना संदेश द्यायला होता. त्यानुसार ठरलेल्या वेळी ते गृहस्थ विनोबाजींना भेटण्यासाठी
त्या खोलीमध्ये आले आणि तिथे बसले. बघितलं तर समोर तेजपुंज विनोबा बसलेले आणि ते त्यावेळी भाजी निवडत होते. ते ज्ञानी सदगृहस्थ 2 मिनिटं त्यांनी वाट बघितली की आता तरी भाजी निवडणं, विनोबाची बाजूला ठेवतील आणि माझ्याशी बोलतील. विनोबा त्यांना भाजी निवडताच म्हणाले, काय काम आहे बोला. भाजी निवडून झाली. विनोबाजींनी कांदा चिरायला घेतला, तो चिरून बाजूला ठेवला. ते ज्ञानी गृहस्थ वाट बघताय. सगळं काम बाजूला ठेवून विनोबाजी माझ्याशी बोलतील. तरीही हा ज्ञानी माणूस विनोबाजी थांबल्याशिवाय मी मला वाटणारा महत्वाचा विषय त्यांच्या पुढे मांडणार नाही असं मनात ठरवून तसा शांत बसला. कणिक पडून झाली. विनोबाजी उठले. त्या खोलीच्या मागे जे पलस होतं तिथे गेले. त्यांनी ते पलसंगत झाडायला सुरुवात केली. तरी हा माणूस काही काम करायचं थांबेना असं ज्ञानी माणसाच्या लक्षात आलं. त्यांना राग आला. त्यांनी चिडून विनोबाजींना म्हणाले, हे काय, तुम्ही मला वेळ दिली, तुम्हाला माझ्या वेळेची किंमत नाही. मी किती लांबवरून आलो आणि तुमच्याशी बोलून मला काही दिशा मिळेल असं मला वाटलं होतं. विनोबाजींनी हातातलं काम करतच त्या ज्ञानी गृहस्थाला सांगितलं, मी तुमच्या ज्ञानाचा आदर करतो, मी तुमच्या वेळेचा आदर करतो, परंतु तुमच्याशी एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा करायची म्हणून मी माझी स्वतःची कामं इतर कुणावर सोपवून तुमच्यासाठी मी प्रकांड पंडित होऊन ती चर्चा करावी हे माझ्या तत्वात बसत नाही. हे ऐकल्यानंतर त्या ज्ञानी गृहस्थाचा अहम गळून पडला. तो खुर्चीवर बसलेला माणूस खाली त्यांच्या शेजारी बसला आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. ही गोष्ट ह्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देताना सांगण्याचं कारण असं दोस्तांनो, आपल्या आयुष्यातली सगळी कामं आपण केली पाहिजे हे लक्षात घ्या. हे नात्यातनं आपण शिकूया. मित्रांनो, ह्या सगळ्या पुढच्या प्रवासामध्ये तुमच्यावरती खूप आव्हानं आहेत, स्पर्धा आहेत, अनेक प्रश्न उभे असतील. परंतु या प्रवासात आपल्याला एका छान गुणी मुलासारखं वागायचं आहे. कसं ते सांगते. शाळा सुरू होण्याची वेळ होती. शाळेची पहिली घंटा झाली आणि विद्यार्थी आपापल्या वर्गातून बाहेर येऊन शाळेच्या मैदानात प्रार्थनेसाठी येऊ लागले. बरेच विद्यार्थी येऊन उभे राहिल्यानंतर नियोजित वेळेनुसार शाळेची दुसरी वेळ झाली आणि राष्ट्रगीत प्रार्थना सुरू झाली. त्यावेळी शाळेच्या प्रवेशद्वाराच्या पाशी शाळेचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. ते शिक्षक जे विद्यार्थी उशिरा येत होते त्यांना पुढे बाजूला थांबायला सांगत होते की प्रार्थनेमध्ये व्यत्यय येऊ नये. त्यावेळी मुलांना तुम्ही जरा शांत बसाल का? तुम्हाला भूक लागलेली आहे, ऊन खूप आहे, गर्मी खूप आहे, याची आम्हालाही जाणीव आहे, परंतु तुमच्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. तुम्ही म्हणत असाल तर मी गोष्ट सांगायला थांबते, तुम्हाला हवी असेल तर सुरू करते. त्यावेळी तसाच एक विद्यार्थी घाबरत पळत शाळेच्या प्रवेशद्वारापाशी आला. क्रीडा शिक्षकांनी इतर उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांसारखं त्याही विद्यार्थ्याला सांगितलं, बाजूला थांब असं कोणीने सांगितलं. शाळेची प्रार्थना झाली. जी मुलं उशिरा आली त्या सगळ्यांची एक एक करून ते क्रीडा शिक्षक बोलत होते. बाळा, तुला का उशीर झाला? काय झालं? जर त्याचं कारण खरं असेल तर ते त्याला वर्गात जायला परवानगी देत होते, नसेल तर काहीतरी शिक्षा त्यांनी प्रत्येकाला दिलेली होती. तेव्हा नेहमी
शाळेत वेळेवर येणारा विद्यार्थी पहिल्यांदाच त्याला उशीर झाला होता म्हणून घाबरत सरांच्या पुढे आला. सरांनी विचारलं काय झालं? तो म्हणाला मी शाळेत निघालो, माझ्या आईला बरं नव्हतं, मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो, घरी पोहोचवलं, मी तिला औषध पाणी दिलं, खायला दिलं आणि मग मी पळत शाळेत आलो, म्हणून मला उशीर झाला. गुरुजी मला क्षमा करा, मला लवकर वर्गात जायचे. क्रीडा शिक्षक त्याला म्हणाले मित्रांनो, मी तुला वर्गात इतर मुलांसारखं चालू देणार नाही. शाळा भरण्याची वेळ असताना तू आईला दवाखान्यात नेलंस ते तू तुझं कर्तव्य बरोबर केलं आहे. तिला व्यवस्थित घरी पोहोचवलंस, औषधं दिलीस आणि मग तू परत आला हे तू त्याहून उत्तम केलेलं आहे. या शाळेने दिलेले संस्कार तुझ्यामध्ये पुरेपूर उतरले त्याचा मला आनंद होतोय, पण तरीही मला तुला शिक्षा द्यायची आहे. या विद्यार्थ्याला कळेना आता मला कोणती शिक्षा मिळणार. मी तर खरं कारण घडलेली परिस्थिती प्रामाणिकपणे माझ्या गुरुजींना सांगितलेली आहे. त्याचे गुरुजी म्हणाले मी तुला शिक्षा उशिरा आला म्हणून देणार नाही. तुला उशीर झाल्यावर मी पुढे सांगितलं बाजूला थांब, प्रार्थना पूर्ण होऊ दे, त्यावेळी तू बाजूला